आज आपण करणार आहोत कटोरी ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत। आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला ब्लाउज मध्ये म्हणजे कटिंग मध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही ट्रिक्स आहेत, काही टिप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या, म्हणजे कोणत्याही मापाच्या ब्लाउजची तुम्हाला कटिंग करता येणार आहे। तर त्याप्रमाणेच आपण हा व्हिडिओ आज पूर्ण तुमच्यासाठी बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि परफेक्ट अशी कटिंग तुम्ही शिका। म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाउजचं कोणतंही तुम्ही जर म्हणजे गिरायकाचे ब्लाउज जर शिवत असाल तर त्या ब्लाउजची कटिंग कशी करायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि हा जो ब्लाउज आहे तो खूप जुना आहे, कारण हे ब्लाउज मला माझ्याकडे दिलेला आहे मापाला, पण याच्यावर थोडंसं करेक्शन आहे ते आपण करणार आहोत। उंचीमध्ये आणि छातीमध्ये या दोन गोष्टी आपण यामध्ये ऍड करणार आहोत। तर तुम्हाला लक्ष देऊन पाहायचं आहे आणि कोणत्याही ब्लाउजची तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणत्याही ब्लाउजची कटिंग करता येणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला सुरुवात करूया कटिंगला। सर्वात प्रथम आपण उंचीपासून सुरुवात करणार आहोत। कोणत्याही मापाच्या ब्लाउजची उंची अगोदर उंची घ्यायची आहे। तर पाहूया उंची आपण घेऊया। तर आपण उंची घेणार आहोत। यामध्ये उंची आहे 13.5 इंच। 13.5 आहे तर 14.5 म्हणजे आपण 15 इंच उंची ठेवणार आहोत, कारण आपल्याला थोडीशी उंची वाढून घ्यायची आहे अर्धा इंच। तर आपण हे 15 इंच उंची ठेवूया। आता हे उंचीचं माप झालं। आता आपल्याला छातीचं माप काढायचं आहे। उंची झाली की छाती म्हणजे आपल्याला बॉक्स पूर्ण तयार करून घ्यायचा आहे। तर तो कसा एकदम सोप्या पद्धतीने कोणत्याही ब्लाउजची कटिंग तुम्हाला परफेक्ट करता यावी, यासाठीच हाच उद्देश आहे की कोणत्याही मापाचं ब्लाउज तुमच्याकडे आलं तर त्या ब्लाउजची कटिंग करता यावी, यासाठीच हा आपण व्हिडिओ बनवत आहोत। तर हा पूर्ण बघा, म्हणजे कळेल की तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला शिकवणार आहे। तर कोणत्याही ब्लाउजची कटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही। तर हे पाहू शकता। आता मी हे उलट केलं, तर तुम्ही का उलट केलंय तर पाहूया। आता हे वाढीव पट्टी आहे ही सोडून द्यायची आपल्याला आणि पूर्ण आपल्याला मार्जिन सहित पकडायचं आहे। आणि यामध्ये आपण अर्धा इंच ऍड करूया, कारण हा ब्लाउज खूप जुना आहे आणि जुन्या ब्लाउजचं आपल्याला थोडंसं वाढून घ्यायचंय। त्यामुळं तर 11.5 आपली मार्जिन सहित आपण हे 11.5 ठेवूया। साडे 11। आता तुम्हाला समजून घ्यायचे आपल्याला गळा किती ठेवायचा, 2.25 इंच गळा रुंदी ठेवायची। तर ही आपण 2.25 इंच गळा रुंदी ठेवूया। आणि इथं आपल्याला जे शोल्डर आहे ह्या शोल्डरचं माप घ्यायचंय आणि याच्यानुसारच शोल्डर ठेवायचंय। तर आपलं हे 2.25 शोल्डर आहे, तर आपल्याला इथं 3.25 ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट माप येऊन जाईल। आपण शोल्डर मध्ये मार्जिन साठी 1 इंच ऍड केलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कोणतंही ब्लाउज असो, मापाला कोणतंही ब्लाउज असो तुमच्याकडे, तर तुम्ही 1 इंच शोल्डर मध्ये वाढून घ्यायचंय, 2.25 इंच गळा ठेवायचा। आता हे झाले परफेक्ट माप। म्हणजे आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे। आता आपल्याला घ्यायचंय गळा खोली। तर पाहू शकता हे आता हे समोरचं हुक लावलं, हे समोरचं हुक लावलं आणि टेप अगदी शोल्डरच्या जिथून आपण शोल्डर जोडतो तिथं ठेवायचं। आणि एक काम करायचं, चॉक घ्यायचा आणि चॉकने काय करायचं, समज तुम्हाला गळ्याचं परफेक्ट माप जर येत नसेल तर असा चॉक फिरवायचा आणि जिथं आपलं ज्या नंबरवर आपलं ती रेष येईल ती आपला गळा खोली झाली। तर हा आले 6 इंचावर, तर 6 इंच आपली गळा खोली। आणि इथं आपण 2.5 इंच रुंदी ठेवूया खाली, कारण वर 2.25 ठेवलेली आहे। आता आपल्याला मोंढ्याचं माप काढायचं परफेक्ट। त्याला सुद्धा आपण काय करायचं, हे या प्रकारे जिथून आपली
ह्याची मोंढ्याची टीप येते, म्हणजे ब्लाऊज आपण बाही जोडतो तिथपर्यंत त्या याच्यापर्यंत आपण ही रेष ओढायची. जिथून आपली रेष आली तिथं आपलं तर 5.25 आपलं दंड. तर मोंढा आपला 5.5 आहे, ते आपण मोजून घेऊन समोरचा गळा 6 आहे. आणि हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे. परफेक्ट माप कसे घ्यायचे, पहिल्यांदाच इतका चांगला म्हणजे सुटसुटीत व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नवीन शिकताना काय काय समस्या येतात ते सगळे या व्हिडिओ बारीक निरीक तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमचं ब्लाऊज कटिंग करता येणार आहे. आणि आता नेहमी आपण गळ्यापासून 1 इंच वर जाऊनच कटोरीचं माप म्हणजे आकार टाकायचा आहे. आता क्रॉसपट्टी आपण 3 आणि 2.5 घेत आहोत. तर बटन साईडला 3 इंच, कान फिटिंग साईडला 2.5 इंच. हे नेहमी कोणत्याही ब्लाऊजचं माप तुम्हाला टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं. आता आपण हे मोंढ्याचा आकार देताना तर त्याचा अर्धा करायचा, आलेल्या ह्याच्या मोंढ्याच्या मापाप्रमाणे अर्धा करायचा आणि 1.25 इंचावर तुम्हाला हे मागचं खून करून घ्यायचे आहे. मोंढ्याचा आकार द्यायचा आहे 1.25 इंचावर. आणि तुम्हाला समोर कटोरीच्या तिथं जर घोळ येत असेल तर तुम्हाला जी आपण लाइनिंग तयार केलेली म्हणजे लाइनिंग केलेली आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला 1.5 इंच यायचं आहे. म्हणजे जो कपडा आपला एक्स्ट्रा उरतो आणि म्हणजे बगलेच्या तिथं म्हणजे काखेच्या तिथं तुम्हाला चोळ येत नाही, चोळ मारत नाही. तर हा परफेक्ट फॉर्म्युला आहे कटिंगचा. जर तुमच्या ब्लाऊजला कुठं चोळ घोळ येत असेल तर तुम्हाला मोंढ्यामध्ये तुम्हाला मोंढ्याच्या अलीकडच्या साईडला तुम्हाला 1.5 इंच यायचं आहे आणि ती कटिंग करायची आहे. आता आपण कटोरी मोजून घेऊया. कटोरी आहे आपली 6.5 इंच. तर 6.5 आपण मोजून घ्यायचं आणि कटोरीचा आकार टाकायचा. तर हे पाहू शकता, या प्रकारे तुम्हाला कटोरीचा आकार टाकायचा आहे. आणि गळ्यापासून फक्त 1 इंच आपण वर गेलेला आहे. जास्त जर वर गेलं तर कटोरी लांबोळी दिसती, आकार चांगला येत नाही आणि पदराच्या खाली शिलाई तुमची कटोरीची शिलाई जाती. वर घेतलं तर ती शिलाई वरून दिसती. तर तुम्हाला गळ्याच्या साईडने बरोबर 1 इंच जायचं आहे आणि जो मधला भाग आहे तो तुम्हाला 2.25 ठेवायचा आहे. अशी इतकी परफेक्ट फिटिंग पहिल्यांदाच तुम्हाला शिकायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर व्यवस्थित आपण ही म्हणजे कटोरीचा कट करून घेऊया. तर आपला मागचा पुढचा भाग आता तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं, अस्तरवर कटिंग करून घेऊया. कारण 3 ब्लाऊज आहेत, 3 ब्लाऊजची आपण ही कटिंग एकदाच करत आहोत. एकावर एक अस्तर टाकायचे. एकावर एक टाका परफेक्ट. आणि खाली पाहून घ्या, आजूबाजूला कमी जास्त म्हणजे होत असतं. तर ते न होता व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. सगळीकडून चेक करायचं. मागं पुढं होऊ नये त्यासाठी. आता आपण हे मागचा भाग टाकलेला आहे, म्हणजे पाठीचा भाग टाकलेला आहे पेपर. तर पाहू शकता ह्याप्रमाणे आपण अगदी करेक्ट कुठंच जास्तीचं सोडता न सोडता आपण हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता समोरचा भाग इथं सुद्धा तुम्हाला जास्तीचं घ्यायचं नाही. फक्त आपण कटोरी जोडतो तिथं फक्त 1.5 इंच तुम्हाला जास्त घ्यायचं आहे. बाकी आहे तसंच घ्यायचं आहे. इथं कुठंही वाढवायचं नाही. तर इतकी परफेक्ट कटिंग आहे आणि तुम्हाला या कटिंगचा फायदा घ्यायचा आहे. शिकताना बऱ्याच गोष्टी जमत नसतात, तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच जमणार आहे. कटोरी कशी वाढून घ्यायची.
तर पाहू शकता याप्रमाणे क्रॉसमध्ये कटिंग म्हणजे कटोरी ठेवायची आहे. सेंटरला आपण 1.5 इंच, या साईडला 1.5, या साईडला 1.5, दोन्ही साईडला 1.5 आणि गळ्याच्या साईडला 1.5 इंच करत आपल्याला हे वाढून घ्यायचं आहे परफेक्ट. आणि या प्रकारे आकार टाकायचा आहे. 6.5 आपली कटोरी आहे, तर आपण 9.5 आपलं तयार यायला पाहिजे कटोरी. तर या प्रकारे कट करून घेऊया. आणि या प्रकारे मी जसं टाकलेलं आहे त्या प्रकारे जर टाकलं तर तुम्हाला कपडासुद्धा कमी लागतो आणि बरोबर ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित पार्ट बसतात. आता ही आपली 9.5 कटोरी तयार झालेली आहे. चेक करून घ्यायचे, कमी जास्त होऊ नये याची काळजी घ्यायची आहे, तरच कट करायचं आहे. आणि आपण ही अस्तरवर परफेक्ट कटिंग केलेली आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा, कटिंग म्हणजे कशी करतात, माप कसे घेतात, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कटिंगचा. हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणत्याही ब्लाऊजची कटिंग तुम्हाला करता येणार आहे. आता या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी काढूया. आणि नेहमी क्रॉसपट्टी ही 1 इंच वाढवून घ्यायची आहे, कारण मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1 इंच एक्स्ट्रा असतो, घ्यावा लागतो. म्हणून तुम्हाला कट म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा कट करायचा आहे. तर आपली बाहीची कटिंग अजून बाकी आहे. 80 सेंटीमीटरमधून आपल्याला एवढा कपडा अजून उरलेला आहे, कारण आपण व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे. जिथं तिथं कोणत्याही ठिकाणी म्हणजे जर तुम्ही जिथं भेटेल तिथं ठेवलं तर कपडा जास्त लागतो. आणि एकच नेहमी तुम्ही अस्तर कट करताना एकच म्हणजे त्या ठिकाणीच तुम्हाला निवडून घ्यायची आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कटोरी, या ठिकाणी फ्रंट, असं जर केलं तर एवढा कपडा तुम्हाला बचत होणार आहे अस्तरचा. तर आता आपण जुन्या ब्लाऊजची बाही काढून मोजलेली आहे, कारण आपल्याला आणि मापापेक्षा आपल्याला 1 इंच बाही जास्त ठेवायची आहे. बाही आहे 4.5 इंच, सॉरी अर्धा इंच जास्त ठेवायची आहे. 4.5 आहे तर आपण 6 ठेवणार आहोत. साडेतीनचा उतार द्यायचा आहे. तुम्हाला जर बाहीला पाठीमागून समोरून जर घोळ येत असेल तर तुम्हाला 3.5चा उतार द्या. म्हणजे ब्लाऊजला कुठंच घोळ पाठीमागून सुद्धा येत नाही आणि समोरून सुद्धा येत नाही. इतकी परफेक्ट कटिंग आहे. तुम्ही एकदा कट करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल इतकी परफेक्ट कटिंग. 27 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवातूनच आपण ही कटिंग केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग परफेक्ट करता येणार आहे.